नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे सोनारी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय 7वी बौद्ध धम्म परिषद मोठ्या थाटात संपन्न झाली। यंदाच्या धम्म परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी व गायक रविराज भद्रे यांच्या बुद्ध भीम गीताचा जंगी सामना संपन्न झाला। एक दिवसीय धम्म परिषदेचे उद्घाटन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते तर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या उपस्थितीत पूजनाने झाली। एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2023-24 चे थाटात वितरण करण्यात आले। यावेळी प्राचार्य विकास कदम, अभियंता दयानंद शिंदे, विठ्ठल गायकवाड, विजय कटके, अमरदीप अचेमवार, गजानन सूर्यवंशी, अंगद खटाने, शिवाजी कांबळे, सोमा पाटील, मारुती चिबळे, एस.एन. मेटकर, समाधान सुर्वे, पी हनवते, शंकर गर्दस्वार, शंकर सिंह ठाकूर आदींसह विविध क्षेत्रात कार्यतत्पर मान्यवरांना या ठिकाणी गौरवण्यात आले। आपण विकास कदम यांच्या कार्यांना या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊया। अरहं सम्मा संबुद्धो बुद्धं भगवन्तं देमि बुद्धं स्वाखतो भगवता धम्मो धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संगं मम अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं नामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापद अदीन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामे संघं मम रविराज भद्रे यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे। मित्रहो, मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी सय्यद इब्राहिम भंगारवाले सोनारीकर यांच्यातर्फे 200 रुपये कर्तव्य आहे, म्हणून सुषमा देवीच्या नावाने एक टाळ्याच्या गजरामध्ये माऊलीचा सत्कार करावा। आचार्य डॉक्टर विकास महत्व, एक उत्कृष्ट गोडगळ्याचे कवी, एक सिद्धहस्त लेखक आणि उत्कृष्ट आकाशवाणी सगळ्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, उद्घाटक माननीय कामाजी पवार साहेब, स्वागत अध्यक्ष माटिकभाई, तीरथकुमार भोरे, लक्ष्मणराव भोरे, आपण सर्वांनी या मान्यवरांचा सत्कार करा। जोरदार टाळ्यामध्ये आपण विकास कदम यांच्या कार्यांना या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊया। साहेब बरोबर एक स्क्वेअर मध्ये ठेवतात, एक स्वागताध्यक्ष आणि दुसरे तयारच आहेत। क्रांतीच्या परिवर्तनाच्या उभंच राहा, बसू नका। स्टेजवर म्हणता की कुठल्या निवडणुकीत म्हणताय?
त्यांच्या छायाचित्रात हे क्षणचित्र ते स्मरण चित्र म्हणून जपून ठेवतील. आणि आपल्या प्रबोधनासाठी ज्या आलेल्या प्रख्यात अशा महाराष्ट्रात सुषमा देवींसाठी त्याचं नाव रविराज भद्रे यांचा सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर सय्यद सेठ या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील. बनसोडे कुमारीजी यांना विनंती आपण रुपेश माधवराव मुनेश्वर यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी त्यामुळं कृपया फोटो सेशन साठी वेळ घालवू नका. सावित्रीबाई ज्योतिराव फुले सदर त्या कार्यक्रमासाठी त्याचबरोबर धम्मदेशना झालेली आहे. आणि त्यानंतर व्याख्यान जिल्हाभरातील आणि मराठवाडा विधान 100 भाषणे आहेत आणि शाहिरांचं एक गीत आहे. अशा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा जंगी सामना ही धम्म परिषद सध्याच्या काळाला अत्यंत गरजेची बनलेली असल्यामुळेच समाज प्रबोधनासाठी आणि त्याचबरोबर आपण तो वसा या परिषदेसाठी माझे ज्येष्ठ बंधू तिलोत्तमकुमार भोगले यांना विशेष करून केवळ बौद्ध समाजातीलच नव्हे तर या परिसरातील प्रत्येक समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहकार्य करतात आणि त्यांना पाठबळ मिळतं आमच्या ज्येष्ठ बंधू आमदार माधव पाटील जवळगावकरांचं. दादा आम्ही नाराज जरी आपल्यावरती असलो प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळा सांगतो की दादा वेळेवरती या. आज माझ्या दृष्टीनं मला अभिमानास्पद आहे की आपण निश्चितच या कार्यक्रमासाठी लवकरात लवकर आलात आणि त्याचबरोबर सामाजिक सेवेचा वारसा ज्या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण रुजवतो ते मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची सुद्धा उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. आदरणीय उपस्थित सध्या धर्मांतेच्या राजकारणामध्ये आपण फरडले जात आहोत. त्यामुळं आपण धर्मांधता बाजूला ठेवून एकसंघ आपल्या धर्माचा अभिमान जो की आपल्याला प्रत्येकाला आज गरजेचा बनलेला आहे आणि तोच अंगीकारण्यासाठी या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपण एक वसा घेऊन या ठिकाणाहून जायचं आहे आणि त्याच निमित्तानं ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या धम्म परिषदेच्या ठिकाणावरती आजूबाजूच्या धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडचे अध्यक्ष सर्वोत्कृष्ट गुरुवारी सूर्यवंशीजी जोरदार टाळ्यामध्ये आपण यांचं अभिनंदन करावं.
यानंतर किनवट तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी झाडीमध्ये पाटील 2,000 टाळ्या आपण यांच्यासाठी दिल्या पाहिजेत. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर येथून सेवानिवृत्त झालेले प्रथम लिपिक ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग समता गौरव पुरस्कारासाठी जे मान्यवर आहेत विठ्ठलदादा गायकवाड हे व्यक्तिमत्व आणि शाळेमध्ये राबवतात. ते करतात. मारुती मोहनराव चिपडेजी प्रथम लिपिक सार्वजनिक बांधकाम ते आपण मंचावरती यावं. मारुती मोहनराव चिपडेजी. माननीय विठ्ठलदादा गायकवाड यांनी मंचावरती यावं. नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते अच्छेमवार. आपण मंचावरती यावं आणि सत्कार स्वीकारावा. पत्रकार मनोज शिंदे यांना कैलास कानिंदे यांनी मंचावरती येऊन स्वागत स्वीकारायचं आहे. सत्कार मूर्तींच्या कार्यांची महती दरवर्षी या वृत्तपत्रात ते छाप. कार्यक्रमाचे अध्यक्ष या हिमायतनगर हदगाव साठी परिश्रम घेतलेले सर्व पदाधिकारी, शिवाजी ढोकळे, जळपते, आमदार साहेबांचा सत्कार करायचा आपल्या सगळ्यांच्या हस्ते. सुरेखा रंगारी प्रसिद्ध गायिका. आपण सगळ्यांचं लक्ष समोर असावं, लक्ष पण दक्ष असावं, म्हणजे छोटा. वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या देशातील जनजागृतीचा ईश्वरवादी महामंत्र देणारे संत कबीर, स्त्रीमुक्तीदाते महापिता ज्योतिरावजी फुले, आरक्षणाचे धन छत्रपती शाहू महाराज, पुरवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक भारताचे निर्माते, या कोट्यावधी बहुजनाचे श्रद्धास्थान, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई, माता अहिल्याबाई, माता फातिमा देवी, या सर्व क्रांतिकारी माता पित्यांना अभिवादन करून आज या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद खूप मोठ्या उत्साहामध्ये, खूप मोठ्या उल्हासामध्ये या ठिकाणी साजरी होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका माझी आत्या, ज्यांचं गाणं महाराष्ट्रामध्ये गाजतं, महाराष्ट्रामध्येच नाही या देशामध्ये नाही तर बाहेर देशामध्ये गाणं गाजतं, ती माझी आत्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी. आणि
आपल्याच नांदेड जिल्ह्यातला हा आपलंच लेकरू रविराज भद्रे. मी रविराज भद्रे आपल्या सेवेमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतोय. जय भीम. बुद्ध फुले शाहू भीमाला वंदिते सावित्री जिजामाता रमाला वंदिते शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे. या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. विश्वाला बुद्धाचा धम्म आहे. जगामध्ये किती धर्म आणि जाती आहे, जगामध्ये किती धर्म आणि जाती, पण समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी आणि आम्ही दोन्ही सामूहिक दोघही वंदन गीत आम्ही आपल्या सेवेमध्ये सादर करतोय. ते बघा. आणि त्याच्यानंतर एक गीत आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार जोरदार साहेबांना विनंती आहे की एक तरी गीत आपण त्याचं गीत ऐकावं, कारण आम्हाला महापुरुषाला पहिल्यांदा वंदन करावं लागतंय. एक गीत ऐकायचं आणि मला घरदार द्यायचं. लक्ष द्या. तुझने को तो पाओ मगर तथागत बुद्ध से पाओ नहीं. अरे दुनिया में गाँव बहुत है महू के जैसा गाँव नहीं. तुझने को तो पाओ बहुत है मगर तथागत बुद्ध जैसे पाओ नहीं. अरे दुनिया में गाँव बहुत है मगर महू के जैसा गाँव नहीं. अरे छाव तो हमने बहुत देखे पीपल जैसा छाव नहीं. अरे राव तो हमने बहुत देखे मगर मेरे प्रेम राव जैसा कोई राव नहीं. राव हमने बहुत
मानुस बनविले जाणे मानुस मानुस बनविले जाणे त्या माझ्या विमाने मानुस बनविले जाणे त्या माझ्या विमाने अधिकयाला सारूया Yeah.
लावी ज्ञानदीप येथे माझ्या येथे माझा अभिमाने येथे माझा अभिमाने लावीला ज्ञानदीप लावीला ज्ञानदीप लावीला ज्ञानदीप लावीला ज्ञानदीप घटना लिहून देश घटना लिहून देशाची घटना लिहून देशाची मानवाला सारे होते वर्षानुवर्ष होते वर्षानुवर्ष त्या गुलामीचे बंधन गेले माझा अभिमानी माझा अभिमानी गेले माझा अभिमानी जुन्या रूढीचे Hallelujah.
पैदा हो नहीं सकता अमेरिका पैदा हो नहीं सकता म्हणून सांगायचंय काय आयु तुमच्या आमच्यासारखे बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर ज्यांनी ज्यांनी आता भाषणं केली मला इतकं आवडलं त्यांचं भाषण. ते तळमळून बोलत होते. तुम्ही अगदी तळमळून बोलता तसे मी सुद्धा एक तळमळून सांगते काय आयुष्य तुझे भीमा आयुष्य तुझे भीमा आयुष्य तुझे शतकात पार असते भीमा शतकात पार असते आयुष्य तुझे भीमा शतकाच्या पार असते. 2 महिने मला सुद्धा खोकला होता. 4-8 दिवस झालं थोडा बंद आहे. आयुष्य तुझे भीमा शतकाच्या पार असते. मग बहुजनाच्या झोपडीला सोन्याचे दार महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक व कवी आनंदजी कीर्तने यांनी लय दिवसाची छापून ठेवलेली लय दिवसाची ती आता काढली वाटतं मला देण्यासाठी. 100 रुपये देऊन पुरस्कृत केलं. मी त्यांचे आभारी आहे. ते काय म्हणतात तू जर हयात असता तू हे माझ्या भीमा तू जर हयात असता सत्ता ही आमची असती तू जर हयात असता सत्ता ही आमची असती. मग दिल्लीत आमचे सारे दिल्लीत आमचे सारे आज खासदार
विखुरली सारी पाठी तुझ्या मारे जनता विखुरली सारी मग तुझा पक्ष एक असता तुझा पक्ष एक असता तुकडे हजार असते शेवटचं गाव आहे उल्हासनगरचे भुसावळ जळगाव जिल्ह्यातले भुसावळचे सरदारजी मंगेश सरदार यांचं हे गीत आहे आणि ते काय म्हणतात गरिबीला थार नसता लाचार कोणी नसता गरिबीला थार नसता क्या बात है लाचार कोणी नसता प्रत्येकांच्या प्रत्येकांच्या हिराचे हार